हॅलो, नमस्कार. मी राजेश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. मी माहेरचा जातानाचा व्हिडिओ शूट नव्हता केला, ते आता शूट करते. इथे मम्मीने बनवली होती अंड्याची भाजी. जेव्हा मी येणार होती त्याचं सांगते. आदल्या दिवशीच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती होती आणि त्या वेळेसच मम्मीने भाजी केली होती सकाळी. आणि छान अशी बनवते वेगळं, म्हणजे जसं काय मसाले वगैरे दुसरे असं वाटण वगैरे न वाटता छान अशी भाजी बनवते. मी कितीदा बोलते सांगते. त्यानंतर मम्मीचं मी डोळे चेक करायला गेले होते. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये कामाला होते ना, तेव्हा पण मी मम्मीचे डोळे, मीच चष्मा घेतला होता तिच्यासाठी. मला असं की मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते का जॉबला, तेव्हा मम्मीला मी फर्स्ट टाईम चष्मा घेतला होता. तिला दिसत नव्हतं, फर्स्ट टाईमच होता चष्मा. आणि त्यानंतर मग तिला आवड नव्हती, पण म्हटलं मम्मी लावत जा रोज. तर खूप वर्षानंतर तिने काही चेंजच नाही केला आणि मी काही लक्षच दिलं नाही. तर आता ते पैसे वगैरे येतात, तर त्यानुसार मी मम्मीसाठी चष्मा घेतला. खूप खुश आहे. कंटिन्यू लावायचा. त्यानंतर आम्ही गेलो बाजारात. मला नथ घ्यायची होती, तर मग अशी साडी घालून मी वावरत होती, तर डुगू व्हिडिओच काढत होतं. म्हटलं काढ बाबा. तर ही नथ आणली होती, पण मम्मी कोणालाच आवडली ना, मग चेंज करून आणली. त्यानंतर मी हे 19 फेब्रुवारीचं केलं आणि ते आधीचं होतं. त्यानंतर तिथे मी डाळ वडे बनवले होते आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यामध्ये म्हणजे उडदाची डाळ, जसं मी डाळ आणि चण्याची डाळ मिक्स केली होती, ती वाटून घेतली आणि त्यानंतर चहा केला. तर इथे मी सर्व मिक्स करून घेणार आहे, कांदा वगैरे सगळं, आणि जिरं पण टाकलं आहे अख्खंच. त्यानंतर मिक्स करून घेऊन छानपैकी त्याचे वडे बनवून घेणार आणि त्यानंतर आपण फ्राय करणार आहोत. तर म्हणजे त्याच्यात ना आधी उडदाची डाळ जास्त होती, पण थोडीशी याची डाळ, चण्याची डाळ थोडीशी टाकली आणि कांदा वगैरे सगळं मी टाकून घेतलं आहे, जिरं वगैरे. त्यानंतर हे अशा प्रकारे गोल करून वडे टाईप बनवायचं आणि थोडी अख्खी डाळ त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. नंतर आपण फ्राय करून घेणार आहोत. तर पप्पा खूप खुश झाले की किती दिवसानंतर म्हणजे घरचं असं बनवायचं. तर मम्मी पप्पा असतात म्हणून जास्त काय बनवत नाही. त्यानंतर मस्त चहा बनवला. त्यानंतर इथे चहा झाल्यानंतर मला मी दाखवते. मस्त असं कुरुम आवाज येतो. खूप छान झाले होते. वरतून असे क्रंची आणि आतमधून नरम असे मस्त झाले होते. त्यानंतर हे वडे मी नंतर सर्व बनवून मी खाऊन घेणार आहे. तर अशा प्रकारे झाले होते. त्यानंतर मी स्कर्टचा खूप टाईपने असं कसा घालू शकतो, एक स्कर्ट खूप टाईपने कसा घालू शकतो. तर इथे मी असा आधी घातला होता. त्यानंतर मी टी शर्टवर घातला ओरडून आणि त्याला मस्त असं बेल्ट लावून खूप छान बनतो, म्हणजे अम्ब्रेला टाईप. इथे बघा असं करू शकता. त्यानंतर इथे मी वरतून देखील घातला आहे, जे टी व्हीमध्ये दाखवतात आजकाल ते. त्यानंतर मी ब्लाऊज टाईप म्हणजे जॅकेट घातला आहे त्याच्यावर. अशा प्रकारे देखील घालू शकता. त्यानंतर मी आवरून घेतलं होतं. तर डुगू म्हटलं मम्मी खेळ माझ्यासोबत, मी त्याच्यासोबत खेळत आहे. डोळे बंद नाही करायचे. मी लपणार, तुम्हाला शोधा. त्यानंतर हे कंटिन्यू असंच आम्ही केलं आणि नंतर डुगू पहा इथे आता डोळे बंद खाली करू. मी लपते. 5, 6, 7, 8, 9, 10. आधी आमचा खूप मोठा परिवार असायचा, म्हणजे सर्व फॅमिली आम्ही जॉईंट असायचो. पण
काही कारणास्तव सर्व वेगळं झालं आणि आम्ही इंदिरानगरमध्ये राहत होतो, पण आता सध्या बिल्डिंगमध्ये राहतो. तर पप्पा असे असतात ना, आवडत नाही, कारण आमच्या घरात आम्ही 7 जण मुलं मुली होतो आणि खूप मज्जा यायची. मम्मीकडे आलं की वाटायचं की हा आता माहेरी आले, असं मज्जा यायची. ते जाऊ द्या. आता त्यानंतर मी इथे शिवजयंतीनिमित्त जिजाऊ माताचा मेकअप लूक केला होता आणि त्याला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. आणि इथे जिजाऊ मेकअप लूक डन केला होता आणि सिंपल असं केला होता छानपैकी, आणि फाउंडेशन न लावताना मेकअप लूक केला आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तुम्ही नक्की पहा. आणि असेच वेगवेगळे मेकअप लूक मी करते. तर पहा, ही सिंपल सोबर असं मेकअप लूक झालेला होता. त्यानंतर इथे अशा प्रकारे साडी वगैरे मम्मीचीच घातली, ब्लाऊज देखील मम्मीचं, म्हणजे एकसुद्धा सामान मी घेऊन नव्हते आले, अशा अचानकमध्येच आले होते. आणि साडी मीच घातली आहे. 9 वारी ट्राय केली की येते की नाही, पण आली. तिकडे इंदिरानगरमध्ये DJ वगैरे खूप छान वाजत होता, पण आम्ही गेलो नाही. त्यानंतर हे आले, मग जेवण वगैरे तसंच साडीवरच बनवून घेतलं. त्याचे व्हिडिओ मी इंस्टाला टाकले होते. आणि सर्व आवरून डुग्गूने हे व्हिडिओच फोटो अशा व्हिडिओ काढला प्रकारे आहे. हा मेकअप लूक तयार झाला आहे. इकडे बघा. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.